गडबड आहे. आता दोन प्रश्न. पहिला हा की तुझं कुठलं नाटक पडलेलं आहे का? हो हो, मी नकळत दिसले सारे नावाचं एक नाटक केलं होतं. अर्थात ते त्याचं कमर्शियल किंवा व्यावसायिक नाटक म्हणून मी केलंच नव्हतं. ते दोन आंधळ्यांचं नाटक होतं आणि नेत्रदानाचे फॉर्म भरून घ्या असं एक सोशल ॲक्टिव्हिटी म्हणून ते नाटक केलं होतं मी. त्याचे एक 36 प्रयोग झाले. अच्छा. आणि दुसरा ते मगाशी तू म्हणालास की ते विनोदी नाटक हे संपूर्णपणानं प्रेक्षकांचं असतं. तर असा जर प्रसंग आला की अरे आपल्याला जेव्हा जिथं पाहिजे तिथं हाशा आलाच नाही, तिथं टाळ्या आल्याच नाहीत, तर मग काय होतं? म्हणजे असं झालंय का आणि किती वेळा झालं आणि तू कसं ते त्यातनं बाहेर कसा पडलाय? काय माहिती आहे का, प्रत्येक नाटकात एक लाफ्टरची जागा आहे. सुरुवातीच्या पहिल्या 3 ते 4 मिनिटात. म्हणजे आता उदाहरणार्थ शिकायला गेलोय किंवा एका लग्नाची पुढची गोष्ट. आता एका लग्नाची पुढची गोष्टचे 850 प्रयोग झाले, ह्याचे जवळ 300 प्रयोग झाले. तर म्हणजे कविता जेव्हा एका लग्नाच्या पुढची गोष्ट प्रेक्षकाघरात येते त्यावेळी प्रेक्षकांचा ॲप्लॉज कसा आहे, त्याचा व्हॉल्यूम काय आहे, व्हॉल्यूम किती आहे, त्याचा टाळ्या आहेत का, त्या प्रेक्षकांचा कविताला रिस्पॉन्स कसा आहे, ह्याच्यावर पुढच्या अख्ख्या नाटकाचा स्पीड ठरतो. पेस काय आहे त्या नाटकाचा. ऑडियन्समध्ये खूप ज्येष्ठ नागरिक असतील तर व्हॉल्यूम कमी असतो, किंवा खूप जास्त महिला वर्ग असेल तर त्याचा व्हॉल्यूम मिडियम असतो. पण जास्त पुरुष, जेनझी अशी किंवा साधारणपणे 40-45 हे असेल तर मग व्हॉल्यूम तुफान असतो. तर तिथे आम्हाला कळतं की आज आपलं नाटक काय आहे किंवा आपल्या नाटकाचा पेस काय आहे. शिकायला गेलो एकमध्ये पहिल्याच सुशील जेव्हा येतो तेव्हा आमच्या नाटकात मधू म्हणून एक कॅरेक्टर आहे जो अतिशय काळा आहे. ओके. तर त्याला सुशील बोलवतो, इकडे शक्यतो उजेडात राहा. हे पहिलं वाक्य आहे. तिसरं वाक्य आहे. तिथे आम्हाला कळतं की आज नाटकाचा पेस काय लागायचा आहे किंवा काय लावायचं आहे. त्यामुळे प्रत्येक नाटकात ते असतं. विरोधी नाटकात तो एक भाग असतो की अंदाज येतो त्याच्यात. पण समजा झालंच नाही त्यावेळेला, तो लाफ्टर आलाच नाही, मग ती पुढची मेहनत, मग पुढे मेहनत घ्यायला लागते. मग पुढे मेहनत घेते, जोपर्यंत हसत नाही तोपर्यंत मेहनत घ्यावी लागते. म्हणजे साधारणपणे मुंबईचा प्रेक्षक आणि पुण्याचा प्रेक्षक ह्याच्यामध्ये फरक आहे. पुण्याचं टायमिंगच जर बघितलं तर 12:30 म्हणजे जेवून यायचं, 5:30 म्हणजे झोपून यायचं, 9:30 म्हणजे परत जेवून यायचं. म्हणजे ऐश शांत. आम्ही नाटक बघायला आलोय, आम्ही ठरवू कुठे हसायचं, आम्ही ठरवू किती हसायचं, आम्ही ठरवू कसं हसायचं. आणि एकदा पुणेकरांचं तुम्ही पुणेकर रसिकांनी एकदा तुम्हाला ॲक्सेप्ट करायला वेळ लावतात, नो डाऊट ॲक्सेप्ट करायला वेळ लावतात. पण एकदा ॲक्सेप्ट केलं, माझे सगळे मॅक्झिमम मी काय आपण म्हणतो विक्रम आहेत ते मी पुण्यामध्येच केलेले आहेत. मॅक्झिमम विक्रम फक्त 12 मी षण्मुखांना गेला. आता 13,333 पण तिकडेच केले. 5 प्रयोग केले तिथेच केले, बालगंधर्वलाच केले. मुंबईची गंमत काय माहिती आहे का, मुंबईची प्रेक्षक एक तर दमून येतात, ट्रेन रिक्षा एक तर दमून येतात. 4चा प्रयोग म्हणजे हाबडे घ्यावा लागतो. मग ते तिकडून येतात, नाटकाला येतात, नाटक बघतात. पार्ल्याच्या प्रयोगाला 4 ते 7 नाटक असतं. 7:20 त्यांची विरार ट्रेन असते. बरोबर. आता माझ्या लहानपणी मी जेव्हा आईवडिलांबरोबर शिवाजी मंदिरला नाटक बघायला जायचो तेव्हा शिवाजी मंदिर ते हिंदू कॉलनी 6वी गल्लीत मी राहायचो. तर पूर्ण चालत आम्ही येईपर्यंत नाटक या एकाच विषयावर आईवडिलांची चर्चा असायची की वसंतराव देशपांडे कसे गायले, आज त्यांचा आवाज कसा लागला, मधुकर तोरडमलांचे लुक्स काय आहेत ना, हीच चर्चा असायची. म्हणजे पूर्ण नाटक बघून घरी येईपर्यंत 20 मिनिटं आमचं तेवढंच, आणि आम्ही फक्त ऐकायचो. पण आईवडिलांची चर्चा तीच असायची की नाटकाबद्दल चर्चा असायची. तो मुंबईचा प्रेक्षक मग आता त्याच्यामध्ये मुंबईचे प्रेक्षक इन गिव्हन कंडिशन्स 100% एन्जॉय करतात. हां, म्हणजे ते आम्ही हसायला आलो तर पट करा काय ते. कारण आम्हाला 7:20 ट्रेन आहे.
आम्ही 500 रुपयाचं तिकीट काढलंय, तुमच्यावर विश्वास आहे म्हणून काढलेलं आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं काम कराच, आम्ही आमचं काम करूच. आधीची नावं तुम्ही घेतलीत, मोठी मोठी, अगदी लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम, ही सगळी नावं तुम्ही घेतलीत आणि थेट आजच्या पिढीत मग संकर्षण असेल किंवा ऋषी असेल, ही दोन आत्ता तुमच्या बरोबरीनं तितकेच गाजणारे कलाकार आहेत. सचिन खेळत असताना सहवागचा उदय होणं हे पाहणं जेवढं क्रिकेट रसिकाला आवडतं तेवढंच या दोघांना पाहणं नाट्य रसिकाला आवडतंय आणि यापुढेही आवडत राहील. काय आहे तुमचं त्या दोघांसोबतचं ट्युनिंग? मग एक संकर्षण आणि दुसरा संकर्षणच्या बाबतीत सांगायचं झालं तर तो लहानपणापासून म्हणजे त्याच्या वडिलांपासून नाटक त्याच्या घरात आहे. त्याच्या लहानपणापासून आणि त्याच्या वडिलांपासून नाटक घरात. त्याचे वडील राज्य नाट्य स्पर्धेवर भाग घेणारे ते आहेत त्याचे, त्यामुळे नाटक हे त्याच्या घरात आहे. त्यामुळे नाटकात काम करायला पाहिजे. हे बघा आत्ता कसं झालं माहिती का की सगळ्या बाजू चालू ठेवाव्या लागतात कॉम्पिटिशनमुळे. म्हणजे मला सिरियल मिळाली किंवा ह्याला सिरियल मिळाली, मला नाही मिळाली, मग ते वाईट वाटत राहतं ना, मला वाईट वाटत राहतं. त्यामुळे मी त्याला म्हटलं की तू सिरियल पण कर, नाटक पण कर, जास्त कॉन्सन्ट्रेशन नाटकावर कर. कारण सिरियलमध्ये जेवढे पैसे मिळतात तेवढेच नाटकात मिळतात. तिथे 12 तास काम करायला लागतं, इथे तुला 3 तास काम करायला लागतं. शेवटी निर्माता म्हणून मला कुठंतरी काहीतरी ॲडजस्टमेंट करावीच लागते ना. आणि ऋषाचं सांगायचं झालं तर ऋषा बेसिकली मुंबई विद्यापीठाचा आहे. पैसे मिळावेत किंवा प्रसिद्धी मिळावी यासाठी तो सिरियलमध्ये गेला. सिरियलमध्ये पण त्याने उत्तम काम केलं. माझ्या पूर्ण करिअरमध्ये ज्यांच्याबरोबर क्षणभर पण दुर्लक्ष करून चालत नाही, ज्यांच्याबरोबर काम करताना, त्यामध्ये पहिला होता सतीश तारे. एक क्षण, तुझं अर्धा क्षण जरी त्याच्याकडे दुर्लक्ष झालं ना तर तुझे वाजलेच 12 वाजलेच. तर तो एक सतीश तारे, त्यानंतर वंदना गुप्ते आणि एनर्जी त्याच्या बाबतीत तर ऋषिकेश. मजबूत एनर्जी आणि अतिशय सिन्सिअर. मी त्याला कितीही स्टेजवर हसवायचा प्रयत्न केला, कारण कसं आहे की काही प्रयोगानंतर मेकॅनिकल व्हायला लागतो ना आपण, काही प्रयोगानंतर. त्यामुळे प्रत्येक प्रयोगात आम्ही काहीतरी वेगवेगळे उद्योग करत असतो. तुमच्यासाठी वेगळं नाटक असतं, आमच्यासाठी वरती स्टेज आमचं वेगळं नाटक असतं. तर मी त्याला किती हसवायचा प्रयत्न करत तर तो हसत नाही, तो बाहेर जाऊन हसतो. ही इज व्हेरी सिन्सिअर, ही इज व्हेरी एनर्जेटिक. आणि मी त्याला म्हटलं की आता तू जरा साऊथच्या लँग्वेज शिकून घे, कदाचित तुला पुढच्या 3-4 वर्षात चान्स मिळू शकतो साऊथला. दिसतो तो तसाच ना तो. आपण तुमच्या एनर्जीबद्दल बोलतोय, पण मध्यंतरी मी चुकत नसेल तर संकर्षणचीच पोस्ट वाचनात आली होती की बॅकस्टेजला त्याच्याशी बोलताना थकलो रे आता, असं तुम्ही म्हणाला होतात आणि त्याबद्दल त्याने खूप भावनिक पोस्ट लिहिली होती. का असं वाटलं होतं तुम्हाला की आता थकलो मी? असं बोललं की जरा समोरच्याला बरं वाटत असावं म्हणून मी बोललो असेल. नाही काय झालं होतं म्हणजे आता कालचं पण परवाचं उदाहरण द्यायचं झालं तर मी मुंबईहून, माझा 22 तारखेला रात्री नाशिकला प्रयोग होता, त्यामुळे मुंबईहून मी नाशिकला गेलो. ओके. 23 तारखेला माझे पुण्यात 2 प्रयोग होते. 22 तारखेला US अपॉइंटमेंट मिळावी अशी अपेक्षा होती, पण ती मिळाली 23ला. ओके. त्यामुळे मी 22ला इथून नाशिकला गेलो. नाशिकचा प्रयोग करून रात्री 1 वाजता निघालो. 4:30ला घरी आलो. 7:30ला उठलो. 6:30ला उठलो. 7 वाजता निघालो. 8 वाजता अमेरिकन कॉन्सर्टला गेलो. तिथे तुमचे फिंगरचे काय असतं ते केलं. 9 वाजता तिथून निघालो. 5 आणि 9:30 असे 2 प्रयोग पुण्यात केले आणि परत रात्रीचा पुण्याचा प्रयोग करून मी पहाटे 3:30-4ला मुंबईत आलो. आता हा जो प्रवास आहे तसाच प्रवास त्यावेळी झाला असावा म्हणून मी त्याला असं म्हटलं असेल की जरा थकायला झाले रे. पण ते असं बोलायचं असतं, थकायला काय होत नाही. तिथे गेल्यानंतर सगळं काहीही झालं तरी प्रशांतचं गाणं